याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, 1.5 तासाच्या या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आहे? निश्चितच एकंदरीत मनसेने ज्या प्रकारे दक्षिण मुंबई आणि शिर्डीची जागेची मागणी केलेली होती, मात्र तुर्तास तरी शिवसेनेच्या वाट्याला असलेली दक्षिण मुंबईची जागा त्यांनी भाजपला देऊ केलेली आहे। कारण भाजपचे राहुल नार्वेकर त्या ठिकाणी तयारी करताना पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी त्यांनी गेल्या 15 दिवसांमध्ये भूमिपूजनाचे कार्यक्रम घेतलेले आहेत। दुसरीकडे शिर्डीची जागा देण्याची मात्र तयारी कुठेतरी भाजपने दर्शवलेली आहे। त्यामुळे आता या जागेवरती एका जागेवरती मनसे महायुतीमध्ये सामील होणार का हा प्रश्न आहे। तुर्तास आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरळी डोबी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। माझ्या पाठीमागे याच ठिकाणी सध्या ते काही मंत्र्यांशी चर्चा करत आहेत, ज्यामध्ये मंत्री दादा भुसे असतील किंवा शंभूराज देसाई असतील, गुलाबराव पाटील असतील। या ठिकाणी बातचीत केल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री आहेत ते याच्याच समोर असलेल्या या सभागृहामध्ये दाखल होतील। या ठिकाणी सर्व आमदार आहेत, खासदार आहेत, ते बैठकीसाठी थोड्याच वेळात पोहोचतील आणि याच ठिकाणी मुख्यमंत्री आहेत ते मार्गदर्शन करायला पार पडतील। आता तुर्तास काही आमदार या ठिकाणी आलेले आहेत। एकंदरीतच आपण पाहू शकतो लागवी की तयारी झालेली आहे। मुख्यमंत्री सुद्धा पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री थोड्याच वेळामध्ये या प्रमुख सभागृहात येतील आणि सर्व आमदार, नेते, उपनेते आहेत त्यांना मार्गदर्शन करताना पाहायला मिळतील। आणि एकूणच आपल्या सोबत आता सध्या उद्योग मंत्री उदय सामंत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सर, मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत, किती वेळामध्ये बैठकीला सुरुवात होऊ शकते? काय 10 मिनिटांमध्ये बैठकीला सुरुवात होईल आणि बैठकीला जे काय होईल ते मी स्वतः येऊन तुम्हाला ब्रीफ करेन। चालेल, धन्यवाद। सध्या या ठिकाणी माध्यमांना प्रवेश नाहीये, त्यामुळे आपण या ठिकाणी थांबू शकत नाही, पण थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री येतील, मार्गदर्शन करतील। प्रमुख किती जागा लढवायच्या त्याची यादी असेल आणि एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्यापासून एकंदरीत प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल, असं उदय सामंत यांनी थोड्या वेळापूर्वी सांगितलेलं होतं। त्यामुळे नेमकं कुठल्या विभागामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भात ज्या प्रकारे निवडणुका पार पडत आहेत त्या ठिकाणी सभा असतील आणि त्याची घोषणा आज होण्याची शक्यता आहे। लागली निश्चित। चेतन, अशी माहिती आता एक समोर येते, मनसेनं लोकसभा निवडणुकीकरता म्हणून 2 जागा मागितल्या असल्याचं कळतंय। सुरुवातीपासून याच मुद्द्यावर चर्चा होत होती। आता असं एक अपडेट यात समोर येत आहे की विधानसभेत मनसेनं 10 जागा मागितल्या असल्याची माहिती समोर आलेली आहे। या 10 जागा नेमक्या कोणत्या आहेत, ज्या मनसेला 10 जागा दिल्यावर कोणाचा पत्ता कट होऊ शकतोय? निश्चितच तुर्तास तरी विधानसभेच्या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे। कारण याआधी अमित शाह यांनी सांगितलेलं होतं की कुठेही प्रकारची विधानसभेची चर्चा आहे ती स्थानिक पातळीवर होईल, ती केंद्रामध्ये होऊ शकत नाही। त्यामुळे ज्या ठिकाणी मनसेचा जोर आहे म्हणजे मुंबई असेल, नाशिक असेल, पुणे असेल, या ठिकाणी विशेषतः या 10 जागांची मागणी केली जात आहे। त्यामध्ये मग शिवडीसारखी जागा असेल, ज्या ठिकाणी बा नंदगावकर पूर्वी आमदार होते, त्यानंतर त्यांचा पराभव झालेला होता। दादरची जागा असेल, ज्या ठिकाणी अद्यापही वरळीची जागा असेल, किंवा दुसरीकडे जर पश्चिम उपनगरातील जागा असतील, नाशिकसारखी जागा असेल, पुण्यासारखी जागा असेल, ज्या ठिकाणी आत्ताच वसंत मोरे यांनी कुठेतरी मनसेला सोडचिठ्ठी दिली होती। म्हणजे अद्यापही ज्या ठिकाणी मनसेचा जोर आहे, नगरसेवक आहेत काही ठिकाणी, त्या ठिकाणी जर जागा लढल्या महायुतीमध्ये तर मनसेचे आमदार निवडून येऊ शकतात। आणि म्हणूनच अशा प्रमुख 10 जागांचा प्रस्ताव आहे तो ठेवलेला आहे। मात्र तुर्तास या प्रस्तावावरती कुठलाही अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती समोर येते। त्यामुळे मुख्यमंत्री आज एकंदरीत सर्व नेते उपनेत्यांशी बोलतील। दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही कोर कमिटीच्या बैठकीमध्ये प्रस्ताव मांडतील आणि त्यानंतरच आहे तो मनसेसाठी नेमका कुठल्या जागा सोडता येतील का किंवा सोडता येणार नाहीत यावरती अंतिम निर्णय होऊ शकतो। मात्र तुर्तास पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातील लोकसभा निवडणुका असल्यामुळे मनसेची तितकीशी मदत त्या ठिकाणी महायुतीला होणार नाहीये। त्यामुळे दुसऱ्या टप्प्यापर्यंत ही चर्चा चालू राहू शकते आणि पुढच्या आठवड्यामध्ये या संदर्भातील निर्णय होऊ शकतो। लागवी चेतन, ही चर्चा होत असताना रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा यावर काही चर्चा झालेली आहे का? विशेषत्वानं किरण सामंत यांच्या जागेसंदर्भात काही चर्चा झाल्याचं कळतंय का? निश्चितच तुर्तास तरी किरण सामंत यांच्या ठिकाणी लागवी दुसरा एखादा उमेदवार येऊ शकतो। कारण अशी चर्चा सुरू झाली आहे की राजापूर विधानसभेमधून किरण सामंत यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे आणि म्हणूनच एकूणच आता नेमकं कुठल्या जागेवरती कुठला उमेदवार द्यायचा या संदर्भातील विशेषतः शिवसेनेच्या वाटेला जागा आहेत त्या कुठल्या असतील या संदर्भातील मार्गदर्शन आज मुख्यमंत्री या ठिकाणी करताना पाहायला मिळू शकतात। लागवी
अगदी चेतन, यवतमाळ वाशिमचा मुद्दा सुद्धा विसरून चालणार नाही, कारण भावना गवळी यांनी देखील कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यास सुरुवात केलेली आहे, त्यामुळे त्याही इच्छुक असल्याचं देखील कळत आहे. त्यामुळे यवतमाळ वाशिमचा मुद्दा असू दे, त्यानंतर आताच आपण उल्लेख केला रत्नागिरी सिंधुदुर्गचा मुद्दा आहे, ठाण्याची जागा आहे, या सगळ्या संदर्भात काही चर्चा झालेली आहे का? या सगळ्या संदर्भात काही विचारमंथन झालेलं आहे का? विशेष म्हणजे बारामतीमध्ये विजय शिवतारे यांनी अद्यापही सस्पेन्स कायम ठेवलेला आहे. निश्चितच आहे की ज्या प्रकारची सामंजस्याची भूमिका मुख्यमंत्र्यांकडून सातत्यानं आवाहन केले जात आहेत, शिवतारे मात्र अद्यापही मान्य करण्यास तयार नसले तरी दुसरीकडे भावना गवळीच्या जागेवरती संजय राठोड यांना उमेदवारी देता येईल का याची चाचपणी सुरू होती. एकीकडे रत्नागिरी सिंधुदुर्गावरती शिवसेनेने आपला दावा कायम ठेवलेला आहे, ठाण्याच्या जागेवरतीही शिवसेना लढणार असं ठाम असून त्यामुळे त्या बदल्यामध्ये दक्षिण मुंबईची जागा शिवसेनेने भाजपला देऊ केल्याची माहिती समोर येते. त्यामुळे दक्षिण मुंबई सोडल्यानंतर पुन्हा ठाणे आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन महत्त्वाच्या जागा सोडण्यास शिवसेनेने स्पष्ट नकार दिलेला आहे. त्यामुळे भाजपला या ठिकाणी मात्र सहकार्याची भूमिका घ्यावी लागेल, कारण प्रत्येक वेळी शिवसेना आपल्या वाटेची जागा जर सोडायला लागली तर कुठेतरी विरोधकांना आयतं खोलीत मिळू शकतं आणि शिवसेना ज्या प्रकारे ज्या विश्वासाने सोबत आलेली आहे त्याप्रमाणे सन्मानात्मक जागा त्यांना देणं गरजेचं आहे, अन्यथा शिवसैनिकांचं मनोबल ढासळू शकतं आणि शिवसेनेमध्ये गळती लागू शकते. दोन जागा जर देण्यासंदर्भात चर्चा झाली असेल, सकारात्मक झाली असेल, तर त्या दोन जागा कोणाच्या आहेत, कोणाच्या दोन जागा कमी होणार आहेत आणि कोणत्या चिन्हावर राज ठाकरे लोकसभा निवडणुकांच्या या सगळ्या रणांगणात आपण म्हणूया मैदानात मनसे उतरणार आहे? निश्चितच लागवी राजकारणात सर्व काही शक्य आहे असं म्हणतात आणि त्यामुळेच आता महायुतीमध्ये मनसेचा समावेश होऊ शकतो. मात्र तुर्तास दोन गोष्टी जाणून घेणे महत्त्वाच्या आहेत की अधिकाधिक उमेदवार आहेत ते कमळावरती लढून यावेत अशी भाजपची धारणा होती. मात्र बाळा नंदगावकर मनसेमधून जर दक्षिण मुंबईतून उमेदवार म्हणून देण्याची इच्छा असेल तर ते मात्र रेल्वे इंजिनवरतीच उभे राहण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं. त्यामुळे इतक्यात तरी मनसे कुठलाही उमेदवार कमळावरती उभा करू इच्छित नाही आणि जर कमळावरती जर उमेदवार लढणार नसेल तर दक्षिण मुंबईची जागा सोडण्यास भाजपच्या मुंबई कोर कमिटीने स्पष्ट नकार दिलेला होता, कारण जी मतं आहेत, जी वोट बँक आहे ती नरेंद्र मोदी यांच्या नावावरती आहेत आणि अशा वेळी धनुष्यबाण किंवा कमळ नसेल तर मात्र दक्षिण मुंबईतून उमेदवार निवडून आणणं कठीण आहे. त्यामुळे आता राज ठाकरे नेमका काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल. बाळा नंदगावकर यांना कमळावरती लढायला लावत आहेत की ते मनसे इंजिनवरती लढायला सांगणार? मग असं जर असेल, जर मनसे इंजिनवरती लढणार असेल तर निश्चितच मनसेचा तुर्तास महायुतीतील समावेश कुठेतरी कठीण दिसत आहे, कारण जर मनसे स्वतंत्रपणे लढणार असेल तरच त्यांना मनसे इंजिनवरती लढता येईल, रेल्वे इंजिनवरती लढता येईल आणि जर भाजपसोबत जायचं असेल तर कमळावर लढण्याची तयारी दाखवावी लागेल. मात्र ज्या प्रकारे मनसेचं आत्तापर्यंतची भूमिका होती, राज ठाकरे इतक्यात कुठलाही आपला तगडा उमेदवार अशा प्रकारे दुसऱ्याच्या पक्षचिन्हावर लढणार नाही, कारण याआधी तर त्यांनी थेट लोकसभा लढण्याचाच नकार दिला होता. त्यामुळे इतक्यात जरी दिल्लीत उमेदवार गेला नाही तरी मनसेला इतकासा तोटा नाहीये, कारण मनसे हे राज्यातलं राजकारण करत आहे, दिल्लीतलं राजकारण करत नाहीये. त्यामुळे इतकी मोठी रिस्क घेऊन दुसऱ्याच्या चिन्हावरती उमेदवार देणं तुर्तास तरी कठीण दिसत आहे. मात्र राजकारणात सर्व काही शक्य असं म्हणतात, त्यामुळे आता तरी राज ठाकरे काय भूमिका घेत आहेत हे थोडंच वेळात स्पष्ट होईल. लागली चेतन, जसा तुम्ही उल्लेख केला की सध्या तरी राज ठाकरे हे मनसेच्या इंजिनावरच लढण्याकरता, मनसेचे उमेदवार जर दक्षिण मुंबईतून उभे राहिले बाळा नांदगावकर तर त्यांना मनसेच्या इंजिनावरच लढण्याच्या दृष्टिकोनातून राज ठाकरे सकारात्मक असल्याचं कळत आहे. त्यामुळे आता या सगळ्या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतायत, महायुतीच्या या बैठकीमध्ये नेमकं मुख्यमंत्री काय मार्गदर्शन करतायत, या सगळ्या संदर्भातले अपडेट सातत्यानं तुमच्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.